So when you talk about career development in B pharmacy, your thinking approach is very important. In this session, I am not going to talk anything about the syllabus. This is all general, which I have experienced. I am BPharm pass out in year 2006. I did my MPharm in 2008. Then I did job from 2008 to 2010 in research and development. I was junior research scientist. Okay. And then I switched to my PhD. I got central government UGC fellowship for that. And I did my PhD in pharmaceutical chemistry. I did my MPharm in pharmaceutics, PhD in pharmaceutical chemistry. And since 2018 till date, I'm working as consultant in industry. Okay. On demand. I have never applied for any job, but still work come to me. Okay. And I'm enjoying that. Why? Because when I introspect myself, I followed some principles. And those principles are not written anywhere. These are general. So when we read the books, आपण पुस्तकं वाचतो, व्याख्यानं ऐकतो, चांगल्या शिक्षकांना भेटतो. तर हे मला जे काही शिकायला मिळालं, that I am summarizing in this session. And that is very helpful. So let us go one by one. First, you understand the difference between your earlier education and B pharmacy. B pharmacy is the graduation course. आतापर्यंत जो अभ्यास केला तो असा होता, कोणतंही प्रॅक्टिकल न करता आपल्याला 20 पैकी 20 मार्क मिळालेले आहेत. कोणतीही रिएक्शन न करता आपण केमिस्ट्रीमध्ये आउट ऑफ मार्क आणलेले आहेत. मी क्लासला जातो, युनिट टेस्ट होते, वीकली टेस्ट होते आणि मला आउट ऑफ मार्क मिळायचे. असं मी 2 वर्ष 3 वर्ष केलंय आणि मी कोणतीच रिएक्शन केली नाही. मी कधी लॅबमध्ये गेलो नाही आणि मी केमिस्ट्रीचा टॉपर आहे. इजंट इट कॉन्ट्रोवर्शियल? आर यू गेटिंग माय पॉइंट? फॉरेन एज्युकेशन सिस्टम अशी नाहीये. ही आपली एज्युकेशन सिस्टम आहे. मग आपण कुठे फसलो? फक्त क्लासला जायचं, फक्त तेवढं करायचं, तेवढंच करायचं, तेवढंच करायचं. का तर मला एक्झाम द्यायची, कमी वेळ आहे, व्हायला पाहिजे. ठीक आहे, इट्स ओके. मला चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळेल, चांगलं डिग्री मिळेल म्हणून मी ते केलं. आता का घाबरताय? आता शांतपणे अभ्यास करा. क्लिअर युअर कॉन्सेप्ट व्हेरी वेल. आता तुमच्या कॉन्सेप्ट तुम्ही चांगल्या क्लिअर करा. का बरं? आता तुमच्याकडे वेळ आहे आणि आता तुमचं एज वेगळं आहे. आधी आपण लहान होतो ना, आपल्याला कळायचं नाही. मम्मी सांगेल तेच करायचं, पप्पा सांगतील तेच करायचं, टीचरने सांगितलं तेच करायचं. आता तुम्हाला स्वतःच कळतं. तुम्ही असं म्हणू शकता की डॅड इट्स ओके यार, ये तो अभी सिलेबस है ना, ये मैंने कर लिया, बट लेट मी रीड दॅट बुक. मला एक वेगळं बुक वाचायचंय, थोडं अर्धा तास तरी वाचून बघतो मी. तुम्हाला कोणी प्रेशर देतंय का आता? कोणीच तुम्हाला प्रेशर देत नाहीये. इजंट इट? हा बी फार्म मधला डिफरन्स आहे. बी फार्मच्या नॉलेजच्या बेसिसवर जॉब मिळतं, 12वीच्या नॉलेजच्या बेसिसवर जॉब मिळत नाही. सो बी फार्म का नॉलेज ये इंडस्ट्री ओरिएंटेड है. 12th का नॉलेज थियोरटिकल था, इट इज नॉट इंडस्ट्री ओरिएंटेड. दैट्स व्हाई व्हेन यू लर्न इन बी फार्म यू शुड बिल्ड योर नॉलेज. आपका नॉलेज बिल्ड होना चाहिए. दिस इज वेरी इंपॉर्टेंट. I will tell you a good example of this if you are a pharmacy student. There is always a question asked in chemistry. I taught in morning also the same question. This is the structure of pyrrole, and then this is the structure of pyridine. Okay, like this. Okay, and the question is asked which is acidic, which is basic. Okay, so this is pyrrole. Pyrrole is acidic or weak, not basic. It is not basic, and this is strong base. Pyridine is strongly basic. शिकवण्याची पद्धत बघा. कळालं आता तुम्हाला? पायरिडिन कसं आहे? बेसिक आहे. पायरोल कसं आहे? ऍसिडिक आहे. ठेवा लक्षात. दिस इज नॉट रिअल एज्युकेशन. रिअल एज्युकेशन म्हणजे काय? व्हाय दिस इज बेसिक? दिस इज बेसिक बिकॉज लोन पेयर इज अवेलेबल फॉर डोनेशन and still aromaticity is maintained. Why this is acidic? Because lone pair is required in the aromaticity, not available for donation, but it can donate this proton, isn't it? So this concept can be learned in 15 minutes. 15 मिनिटं हे डिस्कस करू शकतो आणि सेम कॉन्सेप्ट कॅन बी मग ऑफ इन 2 minutes. 2 मिनिटात तेच कळालं. एक्झामला आलं तर दोन्ही मुलांना मार्क पडणार आहे. ज्याने 2 मिनिटात पाठ केलं त्यालाही मार्क पडतील, ज्याने 15 मिनिटं डिस्कस केलं त्यालाही मार्क पडतील. विच वे इज बेटर? 2 minute मॅगी इन्स्टंट की आईने बनवलेलं जेवण? इजंट इट? तुम्हाला कळतं मी काय सांगतोय? सो फास्ट फूड इज नॉट गुड ॲट ऑल. वाय आर यू रनिंग फास्ट फास्ट अँड फास्ट? तुमच्या ब्रेनला ट्रेनिंग कसं मिळणार? मग विचार कसा करायचा, समजून कसं घ्यायचं, हे ट्रेनिंग आहे आपल्या ब्रेनला. उद्या तुम्ही कंपनीत गेले, तुम्हाला चॅलेंज आलं, तुम्ही सॉल्व्ह कसं करणार? तुम्हाला सॉल्व्ह करणं माहितच नाही. तुम्ही तिथे म्हणणार सर एमसीक्यू द्या ना, ABCD, मग आम्ही सिलेक्ट करतो कोणतं करेक्ट आहे. हे कसं काय होणार? हे तर गुड लर्निंग इज एक्सपेक्टेड इन युअर बी फार्मसी.
इट इज नॉट इन्व्हॉल्ड इन 11th-12th. 11th-12th मध्ये तेवढा वेळच नाहीये आपल्याकडे. आय होप यू अंडरस्टूड द मेन डिफरन्स. ओके, द नेक्स्ट डिफरन्स इज द बेस्ट वर्सेस बेस्ट पॉसिबल. हे खूप महत्वाचं आहे. आयुष्यात कसं करायला पाहिजे? द बेस्ट करायला पाहिजे. आणि दुसरं काय कसं करायला पाहिजे? बेस्ट पॉसिबल करायला पाहिजे. ऑलवेज थिंक अबाउट बेस्ट पॉसिबल. डोंट थिंक अबाउट द बेस्ट. मेनी पीपल से स्काय इज द लिमिट, स्काय इज द लिमिट. असं कसं काय स्काय इज द लिमिट? काहीतरी मर्यादा तर आहे ना प्रत्येकाला, है ना? द बेस्ट नाही, बेस्ट पॉसिबल. अंडरस्टँड द सर्कमस्टन्सेस. तुम्ही तुमच्या सर्कमस्टन्सेसला रिस्पेक्ट करा, तुमच्या परिस्थितीला रिस्पेक्ट करा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू डोंट से बाय हुक ऑर क्रूक आय वॉन्ट टू डू दिस. काही हो, मला हे करायचंय, वेडाने झपाटून जायचं, अशीच माणसं इतिहास घडवतात, असं काही नाहीये. समजलं ना? द बेस्ट पॉसिबल करण्याचा प्रयत्न करा. शिवाजी महाराजांनी पूर्ण हिंदुस्थानवर राज्य केलं का कधी? नाही केलं. कुणी केलं? औरंगजेबाने केलं. मग चांगला राजा कोण होता? महाराज चांगले राजे होते. त्यांनी लिमिटेड एरियावरच राज्य केलं, पण चांगलं राज्य केलं. सो त्यांना ते सर्कमस्टन्सेस त्यावेळी माहिती होते. त्यांनी स्वराज्य स्थापन केलं, ही किती मोठी गोष्ट आहे की आपण अजून त्यांना विसरत नाही. दॅट इज कॉल्ड एज द बेस्ट पॉसिबल. बेस्ट पॉसिबल प्राप्त परिस्थितीमध्ये हेच पॉसिबल, हे बेस्ट आहे आपल्यासाठी, ते आपण करायला पाहिजे. कळालं? हे असं हवा डोक्यात भरून घ्यायची नाही की कोचिंग क्लास लावायचा आणि मग रँकच आला पाहिजे, रँकच आला पाहिजे, रँकच आला पाहिजे, असं नाही विचार करायचा. असा विचार करायचा, आज परीक्षा दिली तर 10 मार्क पडतील, आपण अभ्यास करूया. एक दिवस अभ्यास केला तर शक्यता आहे 12 पडतील. अजून अभ्यास करूया, 15 पडतील. आपल्याला काही घेणदेण नाही बाकीच्यांना किती पडतात. बाकीच्यांना जास्त पडत असतील, लहानपणापासून त्यांचं शिक्षण वेगळं झालेलं आहे. आपण तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आपण जास्त कष्ट करूया, जास्त अभ्यास करूया, पण भीतीने अभ्यास करायचा नाही. कोणी जर तुम्हाला घाबरवत असेल की ऐसा पढ़ाई करो नहीं तो कुछ सही नहीं होने वाला, आगे जाके बहुत स्ट्रगल है, फिर बहुत खराब सिचुएशन है, देखो कितना लोग जॉबलेस है, आप अच्छा पढ़ाई करो, अच्छा पढ़ाई करो, हे भीतीच जास्त डोक्यात बसते. तुम्ही पॉझिटिव्हली जायला पाहिजे. पॉझिटिव्हली कसं? की आज जर केलं तर एवढं मिळणार आहे ना, एवढं नाही, याच्यापेक्षा चांगलं पॉसिबल आहे ना, मग तेवढं करूया. मग तेवढं नाही, अजून जास्त करूया. आय होप यू गॉट इट. सो द बेस्ट की बेस्ट पॉसिबल? बेस्ट पॉसिबल इज ऑलवेज गुड. कारण प्रत्येकाचे सर्कमस्टन्सेस हे कसे आहेत? वेगळे वेगळे. आय वॉज इन माय बी फार्मसी अँड आय वॉज व्हेरी क्रेझी अबाउट रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आय वॉन्टेड टू गो, ऑलवेज गो टू R&D फ्रॉम माय ग्रॅज्युएशन. ओके. आणि मग मी विचार केला आपण GREचा फॉर्म भरू. इन थर्ड इयर आय वेंट अँड आय आस्क्ड अबाउट द फॉर्म. इट वॉज 8,000 रुपीज. फॉर्म फीज वॉर 8,000 रुपीज. आय केम बॅक. दॅट वॉज नॉट पॉसिबल फॉर मी. मला ते शक्य नव्हतं, मी विषय सोडून दिला. देन आई गॉट मेनी अपॉर्चुनिटीज, है ना, मेरे को बाद में बहुत अपॉर्चुनिटीज मिला. बट दैट अपॉर्चुनिटी आई डिड नॉट गो फॉर. द रीजन वॉज सिंपल, माय सर्कमस्टन्सेस. अँड रिस्पेक्ट द सर्कमस्टन्सेस. मी रडत नाही बसलो की का बरं असं झालं, मग का बरं आपल्याकडे पैसे नाही आहेत. इट इज नॉट लाईक दॅट. यू रिस्पेक्ट इट, यू विल ऑलवेज गेट द सक्सेस. राईट? आणि द बेस्ट काही नसतंच ना. द बेस्ट काय असेल? असं संपणारच नाही, ते तर चालूच राहणार. नॉन एंडिंग, नॉन एंडिंग, नॉन एंडिंग, कधीच संपणार नाही. आय होप यू गॉट इट. समजलं मला काय सांगायचंय? सो ऑलवेज थिंक अबाउट बेस्ट पॉसिबल. नाव शॉर्ट टर्म गेन्स आणि लॉंग टर्म गेन्स हे नीट समजून घ्या. मी 2 वर्ष अभ्यास करतो, खूप अभ्यास करतो, 12-12 तास अभ्यास करतो. एक्सरसाइज करायला मला वेळ नाहीये, मी एक्सरसाइज करत नाही. ओके. मी स्वतःला हेल्थकडे बघत नाही, कारण मला शॉर्ट टर्म गेन पाहिजे. 2 वर्षात मला केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी सगळं कव्हर करायचंय. मग मी सगळं कव्हर केलं. हे झाले शॉर्ट टर्म गेन. लॉंग टर्म गेन म्हणजे काय? मी थोडं हळूहळू करतोय, पण पुढे जाऊन मला त्याचा फायदा होणार आहे. जसं की मी बुक रीड करायला शिकलो, त्याचा मला लगेच फायदा झाला का? नाही झाला. शॉर्ट टर्म पण गेनच आहेत, लॉंग टर्म पण गेनच आहेत. शॉर्ट टर्म गेन जे असतात ते तुम्हाला स्ट्रेस देतात. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला चांगलं. शेअर मार्केट, तुम्हाला कॉल येतो, 10,000 रुपये गुंतवा, महिन्याभरात डबल 20,000. तुम्ही गुंतवता, 20,000 होतात. मग तुम्ही म्हणता 20,000 गुंतवा, 40,000. तुम्ही गुंतवता. नंतर समोरचा सांगतो, अरे 1 महिना तर खूप मोठं झालं ना. अरे एका दिवसात आपण 20% रिटर्न देतो. एका दिवसात 20%. आज 10,000 टाकायचे, उद्या 2,000 वाढले. त्याने काय होतं? स्ट्रेस येतो. स्ट्रेस म्हणजे आपलं मन काय होतं? चलबिचल होतं, है ना. मी आधी होऊन जातो. मी 10-10 मिनिटाला मोबाईल फोन काढतो, झाले का 2,000 वाढले का, शेअर किती वर गेलाय, किती खाली आलाय. बरोबर. पैसे मिळाले की नाही? मिळाले. पण स्ट्रेस आला की नाही? डोक्याला स्ट्रेस आला की नाही? आला. लॉंग टर्म. लॉंग टर्म असं असतं, 10,000 गुंतवा, 10 वर्ष बघायचं नाही, 10 वर्षांनी तुम्हाला एवढे टक्के रिटर्न्स मिळणार आहेत.
जे शॉर्ट टर्म मध्ये जेवढे पैसे मिळाले त्याच पद्धतीने लॉंग टर्म मध्ये पण मिळतात, पण विदाऊट स्ट्रेस मिळतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? हे नीट शिका, हे नीट लक्ष द्या की काही गोष्टी ह्या पुढच्या साठी असतात. युद्ध चालू होतंय, युद्धाची घोषणा झाली आणि मग थोडी ना तलवारीला धार लावायची असते. तलवारीला आधीच धार लावायची असते. लॉंग टर्म मध्ये ते उपयोगी येतं. सो लॉंग टर्म गेन म्हणजे चांगले स्किल डेव्हलप करायचे असतील तर ऑलवेज थिंक अबाउट लॉंग टर्म गेन्स. जर तुम्ही आज एक्सरसाइज साठी 15 मिनिटं ठेवली, कोणताच कोचिंग क्लास आहे तुम्हाला सांगणार नाही, पण जर तुम्ही एक्सरसाइज साठी 15 मिनिटं ठेवली तर कदाचित जो डायबिटीस तुम्हाला वयाच्या 45व्या वर्षी व्हायचा आहे तो 50व्या वर्षी होईल. हे 50 वर्षांच्या लोकांना आता कळत नाही, म्हणून ते रोज सकाळी आणि संध्याकाळी वॉकला जाताना दिसतात. तरुण पोरं वॉकला जाताना दिसत नाहीत. व्हॉट इज द रिझन? दे डोंट रिअलाइज इट. आपण शॉर्ट टर्म गेनच्या मागे जातो आणि लॉन्ग टर्म सगळं विसरून जातो. एंड इफ यू आर गेटिंग सम डिसीज, तो होने ही वाला है, सपोज वो तो किसी को भी हो सकता है ना, वो होने ही वाला है तो डिले हो रहा है, दैट इज युअर गेन. तेवढं कमावता तुम्ही. इट इज सो सिंपल. अँड हाऊ कॅन यू बी डिवॉइड ऑफ एक्सरसाइज इन युअर स्टुडंट लाईफ? इजंट इट? दॅट इज अ लॉंग टर्म गेन. हार्ट अटॅक आल्यावर म्हणाल का प्राणायाम प्राणायाम, असं कसं काय? कसं शक्य आहे? तुम्हाला लॉंग टर्म आहे ना, आत्ता करायला लागेल. आता योगासनं शिका, आता 1-2 योगासनं करा. मेनी स्टूडेंट्स आई मीट की कॉन्स्टिपेशन का प्रॉब्लम है, एसिडिटी का प्रॉब्लम है, सो मेनी प्रॉब्लम्स दे हैव. राइट, यू रेक्टिफाई युअर इश्यूज राइट नाव. फर्स्ट सेकंड इयर मध्ये इश्यूज मी स्वतः केलेलं आहे याच्यावर काम. माय गट हेल्थ इज नॉट गुड ॲट ऑल. माझी पोटाची हेल्थ अजिबात चांगली नाहीये. मला ऍसिडिटी होते, मग त्यावेळी मला कॉन्स्टिपेशन पण व्हायचं, मला डायजेशन चांगलं व्हायचं नाही. आय वर्क ॲट दॅट टाइम. आय वर्क इन फर्स्ट अँड सेकंड इयर. विजिट टू गुड डॉक्टर, कन्सल्ट टू गुड पीपल अँड गेट इट रेक्टिफाईड. प्रॉब्लेम आहे ना आपल्याला, मग ते आता रेक्टिफाय करा तुम्ही. नंतर कधी रेक्टिफाय करणार? वय वाढल्यावर. अँड दॅट इज इंटिग्रल पार्ट ऑफ युअर करिअर. हा करिअरचा खूप मोठा भाग आहे, कारण तुम्हीच नसाल तर करिअरला काय करता? तुम्हाला खूप मोठी पोझिशन मिळाली, तुम्हाला प्लांट हेड केलंय, यू आर जनरल मॅनेजर, यू आर व्हाईस प्रेसिडेंट, आणि तुम्ही रोज आजारी आहे. काय फायदा व्हाईस प्रेसिडेंटचा? कोण आपल्याला सॅलरी देणार? आर यू गेटिंग इट? व्हेरी इम्पॉर्टंट है ना. त्याच्यामुळे कोणतंही काम करताना शॉर्ट टर्म गेन तर हवेतच ना. शॉर्ट टर्म गेनचा सोपं एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट वीक मध्ये सेशनल आहे, नोट्सच्या झेरॉक्स मारायच्या. है ना, धनाधन धनाधन धनाधन. एका नाईट मध्ये एक सब्जेक्ट, बरोबर, यू ऑल क्वालिफाय विथ द सेशनल्स. तुम्ही सगळं ते कम्प्लीट करून टाका, हे तुमचं स्किल आहे. पण ते काय झालंय आता? शॉर्ट टर्म झाले. मग त्याच्यावर समाधान मानायला पाहिजे का? नाही, ठीक आहे ना, हे अर्जंट होतं म्हणून पटकन केलं, पण ते झाल्यानंतर थोडं लॉंग टर्म साठी काही ठेवायला पाहिजे की नाही वेळ? राईट. नेक्स्ट पॉइंट, प्लॅन्स. दोन प्लॅन बनवायचे, शॉर्ट टर्म प्लॅन आणि दुसरा लॉंग टर्म प्लॅन. आय वॉज टॉकिंग अबाउट शॉर्ट टर्म प्लॅन अँड लॉंग टर्म प्लॅन. शॉर्ट टर्म प्लॅन म्हणजे उद्या सकाळी काय करायचंय, उद्या दुपारी काय करायचंय, आज संध्याकाळी काय करायचंय, हे झाले शॉर्ट टर्म प्लॅन. पुढच्या आठवड्यात काय करायचंय, त्याच्या पुढच्या आठवड्यात काय. लॉंग टर्म प्लॅन. लॉंग टर्म प्लॅन म्हणजे 10 वर्षांनी काय करायचंय. मग पॅरेंट्स मला कायम प्रश्न विचारतात, सर आमची मुलगी हे करते पण याचा काय फायदा होईल हो नेमका? किंवा स्टुडंट मला विचारतात, सर तुम्ही खूप काही जीपॅट नायपर काय काय सांगता, नक्की काय होतं? मग मी एम फार्म केलं फार्मास्युटिक्स मध्ये, मग पुढे काय होतं नेमकं, कसं असतं, मला काय जॉब करायला लागतो, है ना, मला रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात, वगैरे वगैरे. सो यू ऑल दिस हॅव दिस क्वेश्चन्स. हे झाले लॉंग टर्म प्लॅन. शॉर्ट टर्म प्लॅन शुड बी स्ट्रिक्ट. लॉंग टर्म प्लॅन्स शुड बी फ्लेक्सिबल. Always remember, short-term plans should be strict. It will help us, it helps us to build our habits. आपल्या हॅबिट बिल्ड करायला ते मदत करतं. म्हणजे उद्या सकाळी उठून मला अभ्यास करायचा आहे, उद्या सकाळी उठून मला एक्सरसाइज करायची आहे, हा शॉर्ट टर्म प्लॅन झाला. आय शुड नॉट कॉम्प्रोमाइज विथ इट. मी खूप स्वतःसोबत स्ट्रिक्ट राहायला पाहिजे. आता लॉंग टर्म प्लॅन, मला खूप चांगलं पॅकेज पाहिजे, मला खूप पैसे कमवायचे आहेत, मला मोठ्या पोझिशनला जायचंय, मला खूप नाव कमवायचंय. लॉंग टर्म आहे ना हे सगळं. मग ह्या लॉंग टर्मला फ्लेक्झिबल ठेवायचं, कारण उद्या भविष्यात काय होईल आज माहिती आहे का तुम्हाला? नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल स्ट्रिक्ट राहायचं नाही, है ना. डोंट बी स्ट्रिक्ट अबाउट इट. ओके. सो शॉर्ट टर्म प्लॅन शुड बी स्ट्रिक्ट. वाय? टू बिल्ड द हॅबिट्स. सवयी लावण्यासाठी शॉर्ट टर्म प्लॅन काम करतात, टू बिल्ड हॅबिट्स. आणि लॉंग टर्म प्लॅन्स should always be flexible because it is long term and everything you cannot control. सगळं आपण कसं कंट्रोल करणार? दॅट इज नॉट पॉसिबल. क्लिअर आहे? सो शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म प्लॅन कसे ठेवायचे?
स्ट्रिक्ट ठेवायचे, त्याने चांगल्या सवयी डेव्हलप होतात. आणि लॉंग टर्म प्लॅन मध्ये काय ठेवायची? फ्लेक्झिबिलिटी. ऍडजस्टमेंट इज की ऑफ हॅपीनेस. वन ऑफ माय फ्रेंड्स ऑलवेज यूज टू टेल मी दिस, एडजस्टमेंट इज की ऑफ हैप्पीनेस। तो आप कुछ बच्चे बोलते हैं अच्छा सर ऐसा है, हमेशा एडजस्ट ही करने का क्या? हमेशा एडजस्ट नहीं करने का, कभी कभी, कधी कधी परिस्थिती अशी होती की करावं लागतं, आणि ती सवय तुम्हाला असली पाहिजे. ओके, नाउ प्रोसेस वर्सेस रिजल्ट, ये सब बाद में आप जब कॉर्पोरेट में जाते हैं तो पढ़ते हैं. प्रोसेस म्हणजे काय? जी एफर्ट्स चालू आहे, तुमचा अभ्यासाची जे प्रक्रिया चालू आहे. आणि रिझल्ट म्हणजे काय? आउटकम. आपण काय करतो? आउटकमवर फोकस करतो, एफर्ट्स विसरून जातो. तुम्ही डोंगर जेव्हा चढायला जाता, हे खूप लोक हे एक्झाम्पल सांगतात, जेव्हा आपण ट्रेकिंगला जातो, समजा मी त्र्यंबकेश्वरला गेलो, ब्रह्मगिरीला ट्रेक करायला गेलो, ओके, आणि इथे मला जायचंय वर, आणि मग इथे सुरुवात केली, मग मी इथे स्टेप गेलो 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 वरती गेलो, इथे गेलो, बरोबर. ऍक्च्युली मजा तो डोंगर चढण्यामध्ये आहे. तिथून वर गेल्यावर तिथे अर्धा एक तास थांबतो, फोटो सेशन करतो आणि परत खाली येतो. 6 तास वर जायला लावले, 4 तास खाली यायला लागले, बरोबर आहे. मग एन्जॉय, ट्रेक एन्जॉय केला म्हणजे काय एन्जॉय केलं? तुम्ही टॉप एन्जॉय केला म्हणजे तुम्ही रिझल्ट एन्जॉय केला, की तुम्ही एफर्ट्स एन्जॉय केले? तुम्ही एफर्ट्स एन्जॉय केले. आर यू गेटिंग माय पॉईंट? तर हे खूप ठिकाणी सांगितलेलं आहे, हे काही माझं नाहीये, हे मी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, आणि त्याचा मला खूप फायदा झालेला आहे. सो वेन एव्हर यू डू सम टास्क, वेन यू डू सम स्टडी, वेन यू प्रिपेअर फॉर द एक्झाम, एन्जॉय दॅट प्रोसेस ऑफ प्रिपरेशन. इफ यू अगेन अँड अगेन टॉक अबाउट रिझल्ट रिझल्ट रिझल्ट, तो पागल हो जाते आप लोग. 12वीला हेच झालंय, चांगले मार्क आले पाहिजे, चांगले मार्क आले पाहिजे, दर आठवड्याला बघायचे चांगले मार्क आले पाहिजे. असं कसं काय चांगले मार्क आले पाहिजे? वजन कमी करायचंय. मग 4 दिवस झाले का? आता किती आहे? 65 किलो. परत मी नाही करत आहे कमी, पण सांगतोय, आय हॅव एक्सपिरियन्स ऍट माय होम, है ना. मग हे असं परत परत करून कसं काय चालेल ना? असं प्रत्येक वेळी रिझल्ट कडे नाही बघायला पाहिजे. मी तुम्हाला दुधाचा ग्लास देतो, तुम्ही मला प्रश्न विचारला, सर किती कॅल्शियम आहे, कोणते विटामिन आहेत, किती मिळतील ते सांगा. मी म्हणतो एवढे एवढे मिळतील. मग पिणार, नाहीतर दूध पिणार नाही. मग मी सांगतो लिंबू, म्हणतो अच्छा, किती सिट्रिक ऍसिड आहे सर यात, काही फायदा होईल का याने मला? असं केलं तर जेवणारच नाही ना माणूस. आपण असंच करतो. अभ्यास करायला सांगितलं का सर, याचा काही फायदा, याने काही होईल का? अरे असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग तुम्ही दूध का पिताय? तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या खा, तुम्ही सगळ्या विटामिनचे इंजेक्शन घ्या, सगळं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जेवणाचा काही एक आनंद असतो की नाही, तो कधी घ्यायचा? अभ्यासाचा म्हणून काही आनंद आहे की नाही? है ना. युअर लाईफ इज इन द जर्नी. इथेच पर्सनॅलिटी डेव्हलप होते. जेव्हा तुम्ही इथे जाता तेव्हा तिथे पर्सनॅलिटी डेव्हलप होत नाही, ते झालेली असते. दॅट इज द एंड रिझल्ट. तो एंड पॉइंट आहे. आणि आपण एंड पॉइंटचा एवढा विचार करतो, एवढा विचार करतो, एवढा विचार करतो, की हे एन्जॉय करायचं राहून जातं. यू शुड बी रिझल्ट ओरिएंटेड, बट यू शुड नॉट गेट डिस्टर्ब विथ द रिझल्ट. दिस इज द स्किल. हे स्किल आहे, ते व्यवस्थित तुम्हाला प्रॅक्टिसने होतं, हळूहळू हळूहळू हळू. हे मी कायम मुलांना सांगत असतो, आणि काही मुलं हे फॉलो करतात, अँड वी गॉट व्हेरी गुड रिझल्ट. हे सगळं करून आम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात ना. ग्रामीण भागातला मराठवाड्याचा सतीश रोजेकर बी फार्मसी औरंगाबाद मध्ये करतो 2012 साली. मला त्याचं नाव लक्षात येतं, 2012 साली तो ऑल इंडिया रँक 12 होता, आमचा ॲनाचा स्टुडंट होता. ओके. आणि त्याच्यानंतर तो एमफार्मला आयसीटी मुंबईमध्ये जातो. गावात राहिलेला पोरगा आहे, ग्रामीण भागात राहिलेला पोरगा आहे. आयसीटी मध्ये जातो, आयसीटी मध्ये एमफार्म कंप्लीट करतो, तो पीएचडी करतो. पीएचडी कंप्लीट होते, तो 6 महिन्याची एक स्कॉलरशिप मिळते, तो लंडनला जातो. त्या 6 महिन्याच्या स्कॉलरशिप मध्ये लंडनला जाऊन तो काहीतरी पूर्ण करतो, आणि तो परत येतो आणि सांगतो की आय हॅव बीन अलॉटेड विथ द जॉब इन दॅट फॉरेन युनिव्हर्सिटी, विच इज गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी इन लंडन. एकदम ग्रामीण भागातला पोरगा. का बरं हे झालं? ह्या पोरांनी प्रोसेस एन्जॉय केली, यांनी ती जर्नी एन्जॉय केलेली. जे करायचं ना मस्त करायचं, तुटून पडायचं. हे बुक वाचायचंय का, कन्सेप्ट कशी काय कळत नाही, परत वाचतो, समजूनच घेतो कसं काय येत नाही ते. हे स्किल पुढे कामाला येतं. हेच तर लोकांना पाहिजे. एखादी कंपनी जॉब देते म्हणजे काय बघते, की एखादा टास्क दिल्यावर हा त्याचा फडशा पाडतो की नाही, हेच महत्वाचं आहे ना. मग ती सवय कधी लागणार आपल्याला? आपण प्रत्येक वेळी असंच विचारतो, हा चॅप्टर वाचायचा, ओके हा चॅप्टर वाचला, हा एवढे मार्क पडतात. मग हा चॅप्टर नाही 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 वाचायचा, का नाही वाचायचा? एक्झामला विचारत नाही म्हणे. हे हास्यास्पद आहे. अरे एक्झामला तर बाबा 125च क्वेश्चन विचारतात. मग काय 125च पॉईंट पाठ करतात काय? की 10,000 पॉईंट मधूनच 125 विचारतात, मग 10,000च पॉईंट पाठ करता की काय? बाकीचं नॉलेज, आर यू गेटिंग इट ऑर नॉट? है ना. अख्खा सिलेबस वाचायला हवा, खूप महत्वाचं आहे ते.
नाहीतर एक्झाम आपलं वाटोळं करते. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके. सो तुम्ही प्रोसेसवर लक्ष द्या, सिलेबसवर फोकस करा. मी एक्झाम क्वालिफाय करणारच, दरवर्षी रँक येतात आपले, पण त्याच्यानंतर एखादा असं म्हटलं नाही पाहिजे, कसं काय रे तुला काहीच येत नाही, रँक कसा काय आला. तुम्ही मनातल्या मनात म्हणता कारण माझ्याकडे ट्रिक होत्या, मला माहिती होतं परीक्षेला कसं कसं विचारतात ते. आमच्या क्लासमध्ये छान शिकवलं होतं. किती वाईट आहे ना हे, की जे महत्वाचं होतं तेवढंच केलं आणि नॉलेज काहीच नाही. मग त्या रँकचा काही फायदाच नाही. इजंट इट. देन पार्टिसिपेशन वर्सेस प्राइजेस, हे लहानपणी जास्त कळतं आपल्याला. माझा लहान मुलगा आहे, तो जर एखाद्या स्पर्धेमध्ये गेला आणि त्याला बक्षीस नाही मिळालं, तर ते गेस्ट येतात प्राइज डिस्ट्रीब्युशनला आणि ते सांगतात, तुम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं, सो कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल, प्राइस तो किसी कुछ लोगों को ही मिलेगा, सबको थोड़ी ना मिलेगा. हे लहानपणी आपण कायम ऐकलंय. प्राइज नॉट इम्पॉर्टंट, पार्टिसिपेशन इज इम्पॉर्टंट. आता आपण ते विसरलोय. आता आपण आपल्याला कोसतो, एवढा अभ्यास केला ना, माझी काही चूक होती का बरं नीट मध्ये चांगले मार्क नाही पडले, माझ्यासोबतच असं का होतं. अरे तुमच्यासोबत असं होतं म्हणजे यू पार्टिसिपेटेड इन दॅट यार. इट्स फाईन. लिमिटेड जागा आहेत, जास्त पाहिजेत ऍक्च्युली. देर आर सो मेनी सर्कमस्टन्सेस. किती गोष्टी मॅटर करतात की मी कोणत्या कॅटेगरीमधून येतो, माझं लहानपणापासूनचं बॅकग्राऊंड काय होतं, मला काय टाईपचं कोचिंग मिळालंय, मला शिकवणाऱ्या शिक्षकाची काय किती डेप्थ होती. सो मेनी थिंग्स विल मॅटर. सो तुम्ही स्वतःला का दोष देता याचा, म्हणजे आपण का आपल्यालाच डॅमेज करत राहायचं प्रत्येक वेळी. त्याच्यामुळे तुम्ही प्रोसेसवरच लक्ष द्यायला पाहिजे. प्रोसेसवर लक्ष दिलं तर लॉंग टर्म सक्सेस मिळतं. आय हॅव फॉलोड इट इन माय ओन लाईफ. वेन आय वर्क फॉर इंडस्ट्री, वेन आय वर्क फॉर द क्लासेस, राईट नाव आय डोंट नो. आत्ता मला माहिती नाही तुम्हाला किती मार्क पडणार आहेत, ती काळजी माझ्या डोक्यात नाहीये. आता मला एवढंच माहिती आहे की लेट्स एन्जॉय द मुवमेंट. ही मुवमेंट एन्जॉय कर, तुमचा कॉन्फिडन्स 100% वाढतो आणि तो कॉन्फिडन्स पुढे जाऊन कामाला येतो. सो प्रोसेस वर्सेस रिझल्ट, यू शुड बी रिझल्ट ओरिएंटेड, बट यू शुड एन्जॉय द प्रोसेस. स्वयंपाक करण्याचा आनंद घेता आला पाहिजे, है ना. लोकांची टेस्ट काय वेगळी वेगळी असते. आपण कधी कधी खूप छान बनवतो आणि मग मी माझ्या म्हणजे बायको बनवते आणि मग मी तिला म्हणतो काय बनवलंय, मला हे अजिबात आवडत नाही. अरे गेटिंग इट. मग बायकोने स्वतःला त्रास करून घेऊ नये की अरे इतकं छान बनवलं आणि त्याला आवडलं नाही, मला फार दुःख होतंय. तिने असा विचार करावा, गाढवाला गुळाची एक्झॅक्टली. समजलं. है ना. आणि तिने हा विचार खरंच जर चांगलं बनवलं असेल तरच करावा. अदरवाईज तिने इंट्रोस्पेक्शन, आत्मपरीक्षण करायला पाहिजे. इजंट इट. कम टू द पॉइंट. This is the summary. I hope you enjoyed the session. What we have discussed is the best versus best possible. So the best versus best possible. Always go for best possible. द बेस्ट करण्याच्या नादात उगीच आपण आपलं डोकं खराब करून घेतो. खूप लोकांना वाटतं की आम्ही सगळ्यांनी पंतप्रधान व्हावं, पण कोणाला तरी रोड मिनिस्टर व्हावं लागतं. आणि जेव्हा तो रोड मिनिस्टर होतो तेव्हा काहीतरी थोडं बरं करून दाखवतो आणि मग लोक म्हणतात यार पीएम इज ओके, बट ये भी बढ़िया मिनिस्टर है. इजंट इट. सी आय एम गिव्हिंग लाईव्ह एक्झाम्पल्स, तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल्स माहिती आहेत. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गेन्स कोणते महत्वाचे आहेत. लॉंग टर्म गेन्स जास्त महत्वाचे आहेत, बरोबर. लॉंग टर्म गेनचा विचार करायचा. अँड देन शॉर्ट टर्म वर्सेस लॉंग टर्म प्लॅन्स, विच प्लॅन शुड बी फ्लेक्झिबल. शॉर्ट टर्मला फ्लेक्झिबल ठेवायचं नाही. उद्या अभ्यास करायचा हे आज ठरलंय ना, अजिबात एक्सक्यूज द्यायचं नाही. नाही तर म्हणाल ऍडजस्टमेंट इज की ऑफ हॅपीनेस, सरांनी सांगितलंय. असं करायचं नाही. शॉर्ट टर्म मध्ये स्ट्रिक्ट राहायचं स्वतः सोबत, बरोबर आहे. अँड देन नेक्स्ट वन इज प्रोसेस वर्सेस रिझल्ट. यू शुड ऑलवेज एन्जॉय द प्रोसेस. सो ऑन द occasion of National Youth Death and Swami Vivekananda Jayanti, I shared something which I have experienced and which I have followed. Many things to tell, maybe in some other session. So all you came to listen it. Some people came late, but it's okay. I hope I have not disappointed the parents. Parents ला असं नाही वाटलं ना की काही सांगतोय, तर तुम्ही तुमचा वेळ देऊन आलात, राईट. सो थँक यू ऑल.